नमस्कार. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येवला, जिल्हा नाशिक, तासिका क्रमांक 4. मित्रांनो, मी श्री धनंजय नामदेव पेरकर, विषय भूगोल. आज आपणासमोर प्रकरण क्रमांक 7 हिंदी महासागर तळ रचना आणि सामरिक महत्त्व यातील उपघटक हिंदी महासागरातील तापमान व क्षारतेचे वितरण हा मुद्दा आज आपणासमोर मी शिकवणार आहे. मागील 3 तासिकेमध्ये आपण हिंदी महासागराच्या तळ रचनेचा त्याचबरोबर त्या अनुषंगाने असणाऱ्या सर्व मुद्द्यांचा अगदी विस्तृत असा अभ्यास हा केलेला आहे आणि त्यामध्ये आपण हिंदी महासागराची तळ रचना आकृतीद्वारे समजून घेतली. समुद्रबुड जमीन, मध्य महासागरीय पर्वतरांगा, त्याचबरोबर हिंदी महासागरातील विविध बेटे, अरबी समुद्रातील बेटे, बंगालच्या उपसागरातील बेटे, ऑस्ट्रेलिया किनाऱ्यालगतची बेटे यांचा देखील आपण अगदी यथोचित असा विस्तृत अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर मागील तासिकेला आपण हिंदी महासागरातील जे काही विविध खोरे आहेत ती 9 प्रकारची खोरे यांचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये ओमान खोरे, अरेबियन खोरे, सोमाली खोरे, मॉरिशस खोरे, मस्कारेन खोरे, अगुल्लास नाताळ खोरे, पश्चिम ऑस्ट्रेलियाचे खोरे, मध्य हिंदी महासागरी खोरे आणि गंगा नदीचे खोरे किंवा गंगा खोरे या खोऱ्यांचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर सागरी गर्ता आणि सागरी खळगे यांचा देखील मागील तासिकेच्या व्हिडिओमध्ये आपण हा अभ्यास केलेला आहे. आज आपल्याला हिंदी महासागरातील तापमान आणि क्षारतेचे वितरण हा मुद्दा आपल्याला आज समजून घ्यायचा आहे. या मुद्द्यामध्ये आपण आकृतीद्वारे देखील हिंदी महासागराच्या तापमानाचे वितरण, क्षारतेचे वितरण हे आपण आज समजून घेणार आहोत. महासागरातील तापमान व क्षारतेचे वितरण. मित्रांनो, महासागराच्या जलाच्या तापमानाची अभ्यास करणे हे अतिशय आवश्यक आहे, कारण त्या तापमानाचा तेथील सजीव सृष्टीवर हा प्रभाव पडत असतो. समुद्राच्या पाण्याची हालचाल होण्यासाठी देखील तापमानाचा त्या ठिकाणी रोल अतिशय महत्त्वाचा असतो. आता या तापमानातील फरक तेथील सागर जलाची घनता यावर परिणाम करतो. तेथील तापमान, त्यानंतर क्षारता यानुसारच त्या महासागराचा आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतो. समुद्राची घनता आणि तापमानातील फरक समुद्राच्या पाण्याच्या हालचालीसाठी कारणीभूत असतो आणि यामुळेच समुद्राच्या पाण्याची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल होते. आपल्याला आज एका आकृतीच्या माध्यमातून ह्या गोष्टी बघायच्या आहेत की त्या समुद्राच्या तापमानाचा वेगवेगळ्या ऋतूमध्ये कशा पद्धतीने परिणाम होतो. आपण काही प्रश्नोत्तराच्या माध्यमातून बघणार आहोत. तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या पेज नंबर 78 वर एक तुम्हाला आकृती 7.2 दिलेली आहे. त्या नकाशाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. या नकाशाच्या अभ्यासामध्ये आपल्याला एक गोष्ट समजेल की हे 3 नकाशे या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. पहिला नकाशा आहे नैऋत्य मान्सून पूर्व काळातील. दुसरा नकाशा आहे ईशान्य मान्सून पूर्व आणि तिसरा नकाशा आहे नैऋत्य मान्सून. अशा पद्धतीने हे 3 नकाशे या ठिकाणी आपल्याला दर्शवलेले आहेत. हे 3 नकाशे विविध रंगसंगतीने रंगवलेले आहेत. ते तापमान आपल्याला दर्शवतात. आता नकाशाच्या खाली बारीक पट्टी दिलेली आहे. त्या पट्टीमध्ये 24, 26, 28, 30, 32 आणि 34 सेल्सिअस तापमान ह्या तापमानाचे रंगसंगतीनुसार विविध रंग या ठिकाणी घेतलेले आहेत. उदाहरणार्थ लाल रंग हा 34 अंश सेल्सिअस येथील भाग दर्शवतो. 32 अंश सेल्सिअस भाग हा पिवळ्या रंगाने दर्शवलेला आहे. अशा पद्धतीने वेगवेगळे रंग या ठिकाणी घेतलेले आहेत. आता या तिन्ही नकाशाचं आपण काळजीपूर्वक निरीक्षण करूया आणि हे प्रश्न उत्तर आपण बघूया. पहिला प्रश्न आहे की समताप रेषा या ठिकाणी या खंडावर नसण्याचे काय कारण असावे. समताप रेषा या खंडावर नसण्याचे कारण काय असावे. आता याचं उत्तर असं सांगता येईल की समताप रेषा या समुद्रातील समान तापमान असणारे ठिकाणी जोडतात आणि ही एक काल्पनिक रेषा असते. ती समुद्रातील तापमान
समान तापमान असलेल्या ठिकाणाची दर्शवणारी स्थिती असते, म्हणून त्याला आपण समताप रेषा म्हणतो. आता ह्या समताप रेषा या खंडावर नसतात, कारण त्या समुद्रातील समान तापमान रेषा आपल्याला या ठिकाणी जोडलेल्या दिसतात, त्यामुळे या समताप रेषा या खंडावर नसतात. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, अरबी समुद्रातील तापमान बंगालच्या उपसागरापेक्षा कमी आहे. आता तिन्ही नकाशे जर आपण बघितले तर अरबी समुद्रातील तापमान आणि बंगालच्या उपसागरातील तापमान यांचं जर आपण निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी पिवळा रंग हा 32 अंश सेल्सिअस म्हणजे इतके 32 अंश सेल्सिअस असणारं तापमान दर्शवतो, आणि 30 अंश सेल्सिअस हा हिरवा रंग असलेला आपल्याला दिसून येतो. मग बंगालच्या उपसागरापेक्षा अरबी समुद्रातील तापमान का कमी आहे? कारण अरबी समुद्राला येऊन मिळणाऱ्या जे काही गोड्या पाण्याचा मुबलक पुरवठा करणाऱ्या नद्या आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा त्या ठिकाणी होतो. त्यानंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे देखील येथील पर्जन्याचे प्रमाण कसे असते? जास्त असते. त्यामुळे अरबी समुद्राचे तापमान हे बंगालच्या उपसागरापेक्षा कमी आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, नैऋत्यपूर्व काळातील हिंदी महासागराच्या दक्षिणेकडील भागात तापमान जास्त का आहे? प्रश्न परत एकदा बघा, नैऋत्यपूर्व काळातील हिंदी महासागराच्या दक्षिणेकडे तापमान जास्त का आहे? त्याचं कारण असं आहे की नैऋत्यपूर्व काळातील हिंदी महासागराच्या दक्षिणेकडील भागात तापमान जास्त असते, कारण हिंदी महासागराच्या दक्षिणेला भारतीय उपखंड आहे. मान्सूनपूर्व काळात सूर्यकिरणे भारतीय उपखंडावर सरळ रेषेत पडतात, त्यामुळे सूर्य ऊर्जा ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळते. तसेच जमीन व पाणी तापमानाचे गुणधर्म हे वेगवेगळे असतात. जमीन लवकर तापते व उशिरा थंड होते, आणि हिंदी महासागराच्या दक्षिणेस भारतीय उपखंड आहे. या काळात भारतीय उपखंडावर तापमान जास्त असते, म्हणजेच काय तर पर्यायाने दक्षिणेचे तापमान जास्त असते. तर अशा पद्धतीने आपण या तिन्ही नकाशाचं विश्लेषण हे करू शकतो. आपण निरीक्षण पद्धतीने या नकाशाचा अभ्यास या ठिकाणी करू शकतो.